नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर शिवा येथान आज तुमच्या समोर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अर्थात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत सर्व महाविद्यालयात चालू असलेल्या शैक्षणिक वर्षात 2024 ते 25 पासून जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ची अंमलबजावणी BA, BCom आणि BSc या पदवी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी करण्यात येत असलेल्या जेनेरिक इलेक्टिव्ह नावाच्या एका विषय निवडण्यासंबंधी काही मी माहिती आज देणार आहे. तर हे जे जेनेरिक इलेक्टिव्ह नावाचा एक विषय आहे ते निवडण्यासाठी जे काही नियम आहेत ते ह्या प्रकारे आहेत. शासनाच्या निर्देशनानुसार विद्यार्थ्यांनी ते शिकत असलेले विद्याशाखा जे कोणतेही असेल म्हणजे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स त्यांचं स्वतःचं सोडून इतर विद्याशाखेतील जेनेरिक इलेक्टिव्ह विषय निवडणे बंधनकारक आहे. म्हणजे आर्ट्सवाल्यांनी कॉमर्स किंवा सायन्स मधला एक विषय निवडायचा आहे, कॉमर्सवाल्यांनी आर्ट्स किंवा सायन्स मधला एक निवडायचा आहे आणि सायन्सवाल्यांनी आर्ट्स किंवा कॉमर्स मधला एक विषय जे जेनेरिक इलेक्टिव्ह नावाचा कोर्स आहे ते निवडायचा आहे. या सर्व कोर्सेसचे सिलेबस त्या त्या शाखेतील डिपार्टमेंट्स विद्यार्थ्यांना देतील. तर एकच विद्याशाखा असलेले महाविद्यालय जर असतील, म्हणजे काही असे महाविद्यालय आहेत जिथे एकच शाखा आर्ट्स, फक्त आर्ट्स आहे, तर अशा महाविद्यालयात इतर विद्याशाखेतील पर्यायी विषय निवडणे आवश्यक आहे. म्हणजे कला शाखेतील महाविद्यालयात ग्रंथालय हा विषय असतो, ग्रंथालय शास्त्र असतो, शारीरिक शिक्षण असते, गृहविज्ञान असते इत्यादी. अशा जेनेरिक इलेक्टिव्ह त्या इतर विद्याशाखेतील पर्यायी विषय ते निवडू शकतात. आता एकाच संस्थेत एकापेक्षा अधिक महाविद्यालय असतील तर विद्यार्थ्यांना त्याच संस्थेच्या दुसऱ्या महाविद्यालयातील जेनेरिक इलेक्टिव्ह कोर्स सुद्धा त्यांना निवडता येतो. चौथी बाब अशी की एकाच शहरात एकापेक्षा जास्त महाविद्यालय असतील तर अशा परिस्थितीत इतर महाविद्यालयात उपलब्ध संसाधनांना व तज्ञांच्या साहाय्याने हा अभ्यासक्रम तो महाविद्यालयाचा विद्यार्थी पूर्ण करू शकतो. अशा महाविद्यालयांनी आपसात म्हणजे MOU करून सामंजस्य करार करण्यासाठी मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग MOU करून ते विद्यापीठात सादर करता येते आणि विद्यापीठ त्याला मान्यता देईल. ते विद्यापीठ त्या MOU ला प्रोत्साहन देईल अशी विद्यापीठाची आश्वासन आहे. पाचवा मुद्दा असा की जेनेरिक इलेक्टिव्ह हा विषय विद्याशाखा बदलून घ्यायचा असल्यामुळे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये शिकवणे आवश्यक आहे. म्हणजे जसं आता सायन्सचे जे काही कोर्सेस आहेत ते इंग्रजीमध्ये आहेत, पण त्यांच्याकडे जेव्हा आर्ट्स आणि कॉमर्सचे विद्यार्थी येतील त्यांना मराठीमध्ये शिकवणं त्यांना बंधनकारक आहे. बंधनकारक म्हणण्यापेक्षा गरज आहे. आणि तसंच जेव्हा सायन्सचे विद्यार्थी आर्ट्स कॉमर्समध्ये जातील तर ते जर मराठी समजू शकत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे. किंवा तिथे ब्लेंडेड मोडमध्ये इंग्लिश आणि मराठी, हिंदी ते विषय जे समजण्यात सोपं जाईल तसे भाषामध्ये शिकवणं आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना या विषयाची परीक्षा मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये लिहिण्याची सोय असेल. विद्यार्थ्यांना हा विषय ऑनलाईन पद्धतीने देखील पूर्ण करता येऊ शकते. जसं त्यासाठी विद्यापीठाकडून काही पर्याय उपलब्ध करून दिले जातील भविष्यात, जसं सायबर सिक्युरिटी आणि विदेशी लँग्वेजेस जसे आहेत फ्रेंच, स्पॅनिश हे विषय उपलब्ध असतील विद्यापीठाच्या ऑनलाईन सेंटरमध्ये. या संदर्भात शुल्काबाबत निर्णय अधिकार मंडळाच्या मान्यतेनंतर कळवण्यात येईल. विद्यापीठाच्या वेबसाईटवर याची माहिती वारंवार विद्यार्थ्यांना भेटत राहील. कुठल्याही परिस्थितीत जेनेरिक इलेक्टिव्ह हा विषय विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ विद्याशाखा बदलून घेणे आवश्यक आहे. जसं अगोदर सांगितलेलं आहे की आर्ट्सवाल्यांना कॉमर्स आणि सायन्समध्ये, कॉमर्सवाल्यांना आर्ट्स आणि सायन्समध्ये आणि सायन्सवाल्यांना आर्ट्स आणि कॉमर्समध्ये हा विषय घेणे बंधनकारक आहे. आता मी मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट ज्ञानोपासक कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे आणि मी आज तुम्हाला आमच्या डिपार्टमेंटमध्ये मायक्रोबायोलॉजीमध्ये म्हणजे विज्ञान शाखेमध्ये बरेचसे विषय आहेत, त्याच्यामधला एक विषय मायक्रोबायोलॉजी. तर आमच्या मायक्रोबायोलॉजीमध्ये जेनेरिक इलेक्टिव्ह पदवी प्रथम वर्षासाठी जे सिलेबस आहे ते तुम्हाला आज तुमच्या समोर मांडणार आहे.
तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये BSc फर्स्ट इयर, आता ह्याला आपण UG फर्स्ट इयर म्हणू, कारण अंडर ग्रॅज्युएट फर्स्ट इयर असं याला संबोधलं जाईल, कारण ह्याच्यामध्ये आता आर्ट्स आणि कॉमर्सचे विद्यार्थी येणार आहेत. तर जेनरिक इलेक्टिव्ह कोर्स मायक्रोबायोलॉजीचा त्याचा पेपरचा टायटल आहे फंडामेंटल्स ऑफ हायजीन. आता मी तुम्हाला ह्याच्या पुढे मराठीत ह्याचं भाषांतर करून थोडी माहिती देणार आहे आणि हे सांगू इच्छितो की मायक्रोबायोलॉजी विभागात आम्ही नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत फंडामेंटल्स ऑफ हायजीन हा विषय, हा पेपर मराठीमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करीत आहोत. ह्या पेपरच्या सिलेबसमध्ये 4 युनिट्स आहेत, मॉड्यूल्स आहेत. त्याच्यामध्ये वेगळे वेगळे स्वच्छतेबद्दल काही माहिती आहे, काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या हायजीन आणि आरोग्यासंबंधी काही पॉलिसीज आहेत त्या ह्या पेपरमध्ये शिकवण्यात येईल. आणि सूक्ष्मजीवशास्त्रच्या एका पर्स्पेक्टिव्हने मायक्रोबायोलॉजीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला स्वच्छता, आरोग्य निगा हे काय असतं आणि याचं महत्त्व काय हे ह्या सिलेबस अंतर्गत विद्यार्थ्यांना शिकवल्या जाईल. तर ह्याच्यामध्ये 4 युनिट्स आहेत. पहिला मॉड्यूल आहे हायजीन, त्याच्यामध्ये वॉश नावाचा एक कन्सेप्ट आहे, वॉटर सॅनिटेशन अँड हायजीन, हे गव्हर्नमेंटचे प्रोग्राम्स आहेत. रुरल कम्युनिटी हेल्थ, त्याच्यानंतर आशा वर्कर्स, हायजीन अँड मायक्रो ऑर्गॅनिझम हा दुसरा मॉड्यूल आहे. तिसरा मॉड्यूल फूड अँड सेफ्टी आहे. मी थोडं फास्ट काय घेतोय कारण हे इंग्रजीमध्ये आहे आणि पुढं तुम्हाला हेच मी मराठीत भाषांतर करून सांगणार आहे. चौथा युनिट आहे पब्लिक हायजीन अवेअरनेस. ह्या चौथ्या युनिटमध्ये सगळ्या गव्हर्नमेंटच्या जे ॲप्स आहेत, मोबाईलमध्ये जे ॲप्स येतात त्या ॲप्सद्वारे तुम्हाला काही माहिती पुरवल्या जाईल. तर राष्ट्रीय शिक्षण धोरणच्या अंतर्गत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा UG प्रथम वर्ष प्रथम सत्रामध्ये जेनेरिक इलेक्टिव्ह कोर्स मायक्रोबायोलॉजी अंतर्गत फंडामेंटल्स ऑफ हायजीन, ज्याचा मराठी भाषांतर होईल स्वच्छतेची मूलभूत तत्वे, ही 30 लेक्चरच्या कालावधी असणारा 2 क्रेडिट ज्याला दिले गेले आहे आणि 50 मार्काचा पेपर मुख्य परीक्षेत ज्याच्यावर प्रश्न विचारले जातील, हा पेपर मराठीतून, ज्याच्यात युनिट पहिला किंवा मॉड्यूल पहिला आहे स्वच्छता. ह्याच्यामध्ये स्वच्छतेची व्याख्या, वैयक्तिक स्वच्छता, सामुदायिक स्वच्छता, वैद्यकीय स्वच्छता आणि स्वयंपाकात संबंधित स्वच्छता ह्याच्याबद्दल माहिती. वॉश जे एक गव्हर्नमेंटचं इनिशिएटिव्ह आहे त्याच्याबद्दल, म्हणजे वॉटर अँड सॅनिटेशन हायजीन म्हणजे पाणी स्वच्छता आणि आरोग्य निगा हा कार्यक्रम. त्याच्यानंतर VHSND म्हणजे ग्रामीण समुदाय आरोग्य, विलेज हेल्थ सॅनिटेशन अँड न्यूट्रिशन डे, ग्राम आरोग्य स्वच्छता विषयावर काही माहिती. पोषण समिती, भूमिका आणि त्यांच्या जबाबदाऱ्या, मान्यता प्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ता जसे आशा याबद्दल, आणि ग्राम आरोग्य पोषण दिन, विलेज न्यूट्रिशन डे नावाचा एक प्रकार ग्रामीण विभागात होतो, आणि रोगी कल्याण समितीबद्दल युनिट नंबर 1 मध्ये माहिती दिली जाईल. त्याच्या सोबतच सामुदायिक आणि वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता आणि पर्यावरणाची स्वच्छता याबद्दल माहिती दिली जाईल. युनिट 2 मध्ये स्वच्छता आणि सूक्ष्मजीव, सूक्ष्मजीवांचा एक तो नाता आहे स्वच्छते आणि आरोग्य संबंधित, ते आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना आम्ही समजून सांगू. स्वच्छता सूचक सूक्ष्मजीव, चांगल्या स्वच्छता पद्धती म्हणजे आदर्श स्वच्छता पद्धती काय असतात, संक्रमणाचा प्रसार कमी करणे आणि व्हायरस बद्दल माहिती आणि त्याचं नियंत्रण कसं केलं जाऊ शकते, पर्यावरणातील रोगजनक सूक्ष्मजीव आणि लसीकरण हे दुसऱ्या युनिटमध्ये सांगितले जातील. तिसऱ्या मॉड्यूलमध्ये सूक्ष्मजीव दूषित अन्न, कंटॅमिनेशन म्हणतो आम्ही, आणि अन्नाची नासाडी कशी थांबवता येईल, कशी होती आणि कशी थांबवता येईल, हवा, पाणी, माती, सांडपाणी यापासून होणारे दूषित परिणाम, पोल्युशन, अन्न भेसळ, सामान्यतः अन्न भेसळ करणारे हानिकारक प्रभाव आणि त्यांचा शोध कसं लावायचा, अन्न भेसळ कायदा हे सुद्धा एक राष्ट्रीय धोरण आहे आणि त्याची कठोर अंमलबजावणी म्हणजे फूड जे इन्स्पेक्टर्स आहेत किंवा फूड डिपार्टमेंट आहे ते फूड सेफ्टी रूल्स काही त्यांनी नियमित केलेले आहे त्याबद्दल माहिती.
अन्न स्वच्छता, ज्याच्यात दूध, मांस, मासे, अंडी, फळे आणि भाज्या कसे स्टोअर करायचे, कसं ठेवायचं, कसं त्यांना हाताळायचं, व्यवस्थित हाताळलं नाही तर कसे रोगराई पसरती, ह्या सगळ्या गोष्टी तिसऱ्या युनिटमध्ये. आणि अन्न सुरक्षा कायदा, अन्न सुरक्षा, अर्थशास्त्र, अन्न सुरक्षा आणि समुदाय, समुदायामधला विकास, अन्न सुरक्षा विधेयकावर परिणाम करणारे घटक, ह्या सगळ्या गोष्टी तिसऱ्या मॉड्यूलमध्ये सांगितल्या जातील. शेवटचा हा एक फार मजेदार युनिट विद्यापीठानं ठेवलेला आहे, डिजिटल मीडियाद्वारे सार्वजनिक जागरूकता. आपण म्युन्सिपाल्टीचं एक ॲप, जे स्वच्छता ॲप आहे, ते अनुभवलं असेल. असल्या प्रकारचे भारत सरकारच्या मोबाईल ॲप्सची, वेगवेगळ्या ॲप्सची ओळख या युनिटमध्ये करून देण्यात येईल. NHP, स्वास्थ्य भारत, नो मोर टेन्शन, प्रधानमंत्री अभियान, PM सुमन योजना, माय हॉस्पिटल, मेरा अस्पताल, भारत डेंग्यूशी लढा, हे सगळे ॲप्सचे नावं आहेत. JSK हेल्पलाईन, आयुष्यमान भव, आरोग्य सेतू आणि COVID-19 ॲप, जे तुम्ही वापरलंच असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मायक्रोबायोलॉजीच्या जेनेरिक इलेक्टिव्हमध्ये शिकू. आणि ही हे विषय, हा पेपर तुम्हाला खूप एक आनंद देणारा आणि मजेदार असणार ह्याची खात्री मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट घेईल. तर ह्या पेपरविषयी अशा अजून व्हिडिओज भविष्यात इथं टाकले जातील. तर द लेक्चर्स इन मायक्रोबायोलॉजी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या पेपरच्या पुढच्या व्हिडिओजची वाट बघा. धन्यवाद.